विरंगुळा. संध्याकाळ झाली आणि कोर्ट सुटले तसे तात्या हळूहळू घरी आले. नुसतेच पुढे केलेले दार त्यांनी ढकलले. आत पाऊल टाकल्यावर सवयीने ते एकदम उजवीकडे वळले. त्याबरोबर जमिनीवरच्या सतरंजीच्या छिद्रात त्यांचा अंगठा अडकला आणि रोजच्याप्रमाणे आजही त्यांना ठेच लागली. या हिसक्याने संबंध सतरंजी गोळा झाली. खाली दडपलेला धुरळा एकदम उसळला. तात्यांच्या नाकात गेला. जरा ठसकत ते कोपऱ्याजवळच्या टेबलापाशी गेले. लका मागे पुढे हलणारी खुर्ची त्यांनी बेताने पुढे ओढली. तिच्यात बसून ते स्वस्थ पडून राहिले. घटकाभराने तात्यांनी आखडलेले पाय पुढे ताणले. पाठ खाली करूनच थोडा विसावा घेण्याचा प्रयत्न केला, पण कमरेला रग लागू लागली तसे ते पुन्हा ताठ झाले. दोन्ही हातांची कोपरे त्यांनी टेबलावर टेकवली. त्यावर आपले शिनलेले मस्तक ठेवले. डोळे मिटले. मग थकलेल्या शरीराने ते कितीतरी वेळ तसेच पडून राहिले. आता स्वयंपाकघरात स्टोव्ह फरफरत होता. मधून भांडी वाजत होती. कोणीतरी मूल रडत होते. या सगळ्या आवाजातून बायकोचे खेकसणे स्वच्छ उमटत होते. ते सर्व सूर रोजच्या ओळखीचे होते. घरी परत आल्यावर न चुकता कानावर पडणारे होते. तात्यांना त्यांची सवय झाली होती, इतकी की संध्याकाळचा विशिष्ट वेळेचाच तो स्वाभाविक आवाज आहे असं त्यांना मनोमन वाटत असे. हा आवाज ऐकू आला आणि त्यांची खात्री पटली. संध्याकाळचे 6:30 झाले आहेत. आपण आपल्या घरी परत आलो आहोत. आता 8 वाजेपर्यंत असेच पडून राहायचे. थोड्या वेळाने चहा घेऊन बायको येईल आणि काही कर्मट कहाणी सांगेल. हे नाही, ते नाही, हे आणा, ते आणा. मग आपण 10-12 वर्षांचा पोरगा येईल, कशासाठी तरी पैसे मागेल. आपण त्याची खोटी समजूत काढू. यापेक्षा वेगळं काय घडायचं. एकदा डोळे उघडावेसे वाटले, पण तात्यांनी उघडले नाहीत. ते तसेच पडून राहिले. डोळे मिटले म्हणजेच बरं वाटते. थकलेल्या देह कुरकुरू करीत नाही. डोक्याची भनभन कमी होते. थोडासा विसावा मिळतो. कसे शांत वाटते. 5-10 मिनिटांनी टेबलावर पिचका आवाज झाला. तात्यांनी सवयीने ओळखले. चहा आला. तात्यांनी डोळे उघडले. हळूहळू वर पाहिले. ओला हात पदराला पुशीत बायको उभी होती. तात्यांनी तिच्याकडे दृष्टी टाकल्यावर तिने हसण्याचा प्रयत्न केला. दमून गेलेल्या सुरात सांगितलं, चहा ठेवलाय बरं का? हां. तात्या हळूहळू सरळ बसले. कुठेतरी उगीचच पाहत राहिले. मग उजव्या हाताने टेबलावरचा संबंध कप चाचपला. त्यातल्या त्यात पोळणारा भाग मुठीत धरून कप बशीत आडवा केला. बशीतल्या चहाचे सावकाश घुटके घेतले. थकलेल्या डोळ्यांनी ते नुसतेच बायकोकडे बघत राहिले. बशीभर चहा पोटात गेल्यावर जरा बरे वाटले. अगदी खोल आवाजात त्यांनी प्रश्न विचारला, कोण रडतंय ग आत? दोन्ही हात पाठीमागे जुळवून भिंतीला टेकवून बायको तशीच उभी राहिली होती. ती म्हणाली, प्रभ्या. का? त्याला लाडू पाहिजे? तात्यांनी पुढचा प्रश्न विचारला नाही. उत्तर माहिती असलेला प्रश्न कशाला विचारायचा. एक सुस्कारा सोडून त्यांनी जरा दम घेतला. राहिलेला चहा हळूहळू संपविला. बोटाची पेरे उगीचच टेबलावर वाजवली. नारायण कुठे गेलाय? खेळतोय बाहेर. असेच इकडे तिकडे कुठेतरी. होय का? खेळतोय बाहेर. असेल इकडे तिकडे कुठेतरी. होय का? बायकोने रिकामी कब्बशी हातात घेतली. कोळशे संपलेत बरं का? उद्या अगदी नाहीत. निदान सकाळच्याला आणायलाच पाहिजेत. तात्यांनी निमूटपणे मान हलवली. बोलणे समजले अशा अर्थाने. तोंडाने त्याने होय नाही काहीच सांगितलं नाही. बायकोने निघून गेली तरी ते तसेच मुकाट्याने खुर्चीत बसून राहिले. टेबलावर बोट वाजविण्याचा चाळा करीत त्यांनी पुन्हा डोळे मिटले. चहा बायकोच्या प्रवेश संपला. आता मुलगा. थोड्या वेळाने दार एकदम खडखडले. डोळे उघडले. 10-11 वर्षांचा नारायण पळत टेबलाजवळ आला. टेबलाच्या कडेला दोन्ही कोपरे रोवून लोंबकळला. धापा टाकीत म्हणाला, तात्या. पण तात्या अशी जोरात धाप लागली होती की त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. तात्या त्रासिक सुरात म्हणाले, अरे हो, किती पळतोस? जरा सावकाश थोडं. धाप करीत झाल्यावर नारायणने विचारलं, तात्या, आमच्या शाळेची ट्रीप जायची आहे. हो का? छान. वर्गणी फक्त 3 रुपये. अरे वा. जाऊ मी? मास्तर म्हणाले उद्या सकाळच्याला शाळेत घेऊन या पैसे. तात्यांनी नुसतीच मान डोलवली. होय नाही
अन नाहीही नाही. नारायण फुरंगटला. रुसल्यासारखा आवाज काढून म्हणाला, असं काय हो तात्या, तुम्ही नेहमीच असं करता. देत नाही आणि काहीच नाही. बरं बरं, देऊया उद्या. हो, देत नाही आणि काही नाही तुम्ही. नुसतं म्हणता मागच्या महिन्याची फीस दिली नाही अजून. नाही नाही नाही, नक्की द्यायची आता. उद्या नको, आताच देऊन ठेवा. सकाळच्याला शाळा आहे. बरं बरं, देऊया, जा आपण. हां, जा. तात्यांनी समजून घातली तात्यांनी समजूत घातली तसे ते पोरगे पुन्हा पळाले. फाटकी चड्डी सावरीत खेळायला गेले. त्याच्याकडे बघत तात्या उदास होऊन बसून राहिले. न बोलता न हलता खुर्चीतच बसून राहिले. त्यांचे डोळे पुन्हा जड झाले. डोके भणभणू लागले. संबंध दिवसभर लिहून लिहून शिवलेली बोटे शिवशिवू लागली. अंग जड जड झाले. कधी काळी या खुर्चीत आपल्याला उठता येईल असे त्यांना वाटेच ना. चांगला अंधार पडला. बाहेर दिवे लागले. घरात कंदील लागला. कानोड्यातील मिणमिणती चिमणी पेटली. रस्त्यावरून येणाऱ्या लोकांचे हसणे खिदळणे कानावर एकसारखे पडू लागले. घरात पोरांची रडारड सुरू झाली. तरी तात्या खुर्चीत बसूनच होते. त्यांचे डोळे अजूनही दुखतच होते. डोळे भणभणतच होते. मग अवचित बाहेरून अनोळखी सुरात हाक ऐकू आली, तात्या, अहो तात्या. तात्यांनी डोळे उघडले. इकडे तिकडे पाहिले. कोण आहे? मी देशपांडे. तात्या, कुलकर्णी आहेत का घरात? असे विचारित देशपांडे या आतच आले. दारापाशी उभे राहिले. तात्यांनी त्यांना ओळखले. हे देशपांडे नाही का? मामलेदार कचेरीतले. तशी आपली बेताबाताची ओळख आहे, पण रस्त्यात भेटले तर नमस्कार करण्यापुरतीच. घरी येण्यात की नाही. आज या गृहस्थांचे आपल्याकडे काय काम निघाले बरे? हा, या हो, या या. काय विशेष? विशेष म्हणजे असे म्हणत देशपांडे जरा थांबले. मग थोड्या वेळाने हलक्या आवाजात म्हणाले, आमचे फडणीस भाऊसाहेब. बरं बरं, त्यांचे वडील गेले. तात्या भाऊसाहेबांना दुरून ओळखत होते. तरी पण ते एकदम ताठ होऊन खुर्चीत बसले आणि मोठ्यांदा म्हणाले, असं? केव्हा? आताच. झाला तास दीड तास. कशाने हो? देशपांड्यांनी चालायचंच अशा अर्थाने हात उठवले. म्हातारपण, दुसरं काय. मग बरोबर. गृहस्थ इथे नवीन. ओळखी पाळखी नाहीत, काहीच नाही. माणसं मिळणं जरा. तात्या आश्चर्याने म्हणाले, का बुवा, कचेरीतली? नाही नाही, तशी माणसं आहेत, पण माहितीतगार नाहीत कोणी. तुमचे जोशी वकील साहेब म्हणाले तात्यांना बोलवा, म्हणजे काळजी नाही. तात्या एकदम उठून उभे राहिले. त्यांचे डोळे चमकले. अंगात एकाएकी कोठून जोम आल्यासारखे त्यांना वाटले. मगाशी खोलवर गेलेला आवाज शेंधून काढल्यासारखा वर आला. गडबडीने ते म्हणाले, हो हो हो, चला ना. अशा कामाला कधी नाही नसतं आपलं. काळजी करायचं कारण नाही. हो हो, चला ना. अशा कामाला कधी नाही नसतं आपलं. काळजी करायचं कारण नाही. बरं झालं, मग येत आहे तुम्ही? तुम्ही व्हा पुढे, मागोमाग आलोच म्हणून समजा. पुढचं बघतो मी. ठीक आहे. देशपांडे निघून गेले आणि तात्यांनी लगबग सुरू झाली. भराभरा आत जाऊन त्यांनी हातपाय धुतले, तोंड धुतले. स्वतःच हाताने ताटपाट करून त्यांनी बायकोला भराभर वाढायला सांगितलं. हे तुमचं नेहमीचंच आहे, असे बडबडत बायकोने ताट वाढले. तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी मन लावून जेवण केले. मोठ्या उत्साहाने देशपांड्यांनी सांगितलेला निरोप त्यांनी पुन्हा पुन्हा बायकोला सांगितला. आपल्याला जाणं कसं भाग आहे याचे वर्णन केले. अगं, प्रसंग आहे आणि जातो आपण म्हणून बोलवितात. नाही जायचं म्हटलं तर कोण खाणार आहे का आपल्याला? असं काहीतरी बोलत त्यांनी जेवण उरकलं. बाहेर येऊन सदरा घातला. उपरणाची घडी करून खांद्यावर टाकली. पायात चपला घातल्या. सुपारीचे खांड तोंडात टाकले. मग दार ओढून घेत त्यांनी ओरडून सांगितले, 12 साडेबारा होतील परत यायला. पाणी तापून ठेवा बरं का. तात्या त्या ठिकाणी पोचले तेव्हा येणारी बहुतेक मंडळी जमा झालेली होती. कोणी बाहेरच्या रस्त्यावर उभे होते, कोणी आत अंगणात बैठक मारली होती. हळू आवाजात कुजबूज चालली होती. कचेरीतली कारकुनं मंडळी एका ठिकाणी गोळा होऊन उभी होती. गावातले इतर 4 प्रतिष्ठित दुसरीकडे थांबले होते. आतून रडण्याचा दबलेला आवाज ऐकू येत होता. मध्येच एकदम कल्लोळ उठे आणि हळूहळू शांत होत पुन्हा हुंदके ऐकू येत. बाकी सगळे सामसून वाटत होते. रस्त्यावरच्या दिव्याच्या अंधुक उजेड अंगणात पडला होता.
वातावरण मोठे विचित्र वाटत होते. सदरा धोतर घालून रावसाहेब स्वतः समाचाराला आले होते. जोशी वकील त्यांच्याशी बोलत होते. आणखीन एक दोघे वकील, गावातले एक दोघे प्रतिष्ठित त्यांच्याभोवती गोंडाळे करून थांबले होते. यावेळी तात्या कारकून मंडळीत उभे राहिलेच नाहीत. ते थेट मंडळींना सामोरे गेले. त्यांना बघितल्यावर जोशी वकील मोठ्याने म्हणाले, हे पहा तात्या आलेच. रावसाहेब त्यांच्याकडे कुतूहलाने बघू लागले. हेच का तुम्ही म्हणत होतात ते? हां, हेच तात्या कुलकर्णी. मी म्हटलं नाही का, तात्या माणूस आल्याशिवाय राहायचं नाही. तात्यांच्या तोंडावर टवटवी आली. त्यांचा चेहरा खुलला. मामलेदारांकडे तोंड करून निसंकोचपणे ते म्हणाले, माझं आपलं तत्त्व आहे रावसाहेब, अशा वेळेला कधी नाही म्हणायचं नाही. चांगली गोष्ट आहे. अशा अर्थाने रावसाहेबांनी मान हलविली. असं पाहिलंच हो, ब्राह्मणाचं हेच मोठं वाईट असतं. माणूससुद्धा धड मिळत नाही. तात्या सलगीच्या सुरात म्हणाले. आणि माहितगार नसतं कोणी एखाद्या वेळी फार वाईट वाटतं. जोशी म्हणाले, तात्या म्हणजे दर्दी हा यातले. अजिबात चूक व्हायची नाही कधी. काही विसरायचं नाही. तुम्ही आलात तात्या, आमची काळजी मिटली. आता आम्ही बिनघोर झालो. अशी इकडची तिकडची बोलणी झाली आणि तात्यांचं महत्त्व भोवतालच्या मंडळीत चांगलेच ठसले. मग तात्यांनी आतून एक पेरी मारली. हळूहळू सगळी सूत्र ताब्यात घेतली. जोशी वकिलांना बाजूला बोलावून घेऊन हळूच विचारलं, बरं याची व्यवस्था काय? त्यांनी बोटाने पैशाची खून केली म्हणजे पुढच्या उद्योगाला लागायला बरं. किती हवेत? जोशांनी अगदी नम्रपणे विचारलं. 40-50 पुरतील. तेवढे आणलेत मी, हे घ्या. माझ्याजवळ काय करायचं? कोणाकोणाला द्यावे लागतील तसतसे द्या म्हणजे झालं. ठीक आहे, काय तुम्ही म्हणाल तसं. मग बोलवा मंडळी, एकाएकी काम सांगून टाकतो. जोशांनी रावसाहेबांनी फळीवर बसलेल्या इकडे तिकडे उभ्या राहिलेल्या माणसांना हाका मारल्या. बोलावून घेतलं. तात्या काय काय सांगतील हे बिनबोभाट करायला सांगितलं. सगळेजण त्यांच्या भोवती गोळा झाले. तेव्हा एकेकाला कामे सांगता सांगता तात्यांची तारांबळ उडाली. एक दोघा कारकुनांच्या हातात त्यांनी काही पैसे ठेवले आणि सामान आणायला त्यांची नेमणूक केली. हे सामान कुठे मिळते, काय काय आणायचे याची त्यांनी तपशिलावर कल्पना दिली. सुतळ्या नीट ताणून पक्क्या आहेत की नाही याची खात्री करून घेण्याविषयी बजावले. सगळे सामान अर्ध्या पाऊण तासाच्या आत इथे हजर करण्याची ताकीद दिली. आणि मग आणखीन एक प्रतिष्ठिताला हाक मारली. त्याच्या हातात राहिलेले काही पैसे दिले. तुम्ही पुढे व्हायचं वकील साहेब. छकडा करायचा. वाटेतच अड्डा आहे लाकडाचा. 5-7 मन टाक म्हणायचं. छकड्यात टाकून थेट निघायचं. काय? ते वकील साहेब मान हलवून म्हणाले, बरं आहे. आम्ही इकडून पोचायच्या आत लाकडं पडलेली पाहिजेत. हां तिथे. हो हो वकील साहेब पडले. 4 पावलं गेले. तेवढ्यात तात्यांनी त्यांना पुन्हा माघारी बोलावलं. अरे हे बघा, लाकडं वाळलेली बेळलेली बघून घ्या नीट. ओलं सरपण जरा का लागेल तसं सकाळपर्यंत सुटका नाही म्हणून समजा. मग तात्यांनी आणखीन भराभरा माणसं पिटाळली. एकाला म्युनिसिपाल्टीतच पास काढायला पाठविले आणि येताना भटजीबुवांना निरोप सांगायची आठवण दिली. दुसऱ्याला बत्त्यांच्या दुकानात धाडले. सगळ्यांना अगदी तपशिलावर सूचना दिल्या. घरच्या माणसांची रात्री जेवणाची व्यवस्था कोणी शेजाऱ्यापाजाऱ्याने केली आहे किंवा नाही याचीही त्यांनी खात्री करून घेतली. हे सगळे करीत असताना तात्यांचा आवाज इतका हुकमी आणि भारदस्त की त्याबाबत शंका घेणं कोणालाही रास्त वाटले नाही. सगळ्यांनी भराभर त्यांच्या आज्ञा मानल्या. कोणीही उलट प्रश्न केला नाही. असे का आणि तसे कशासाठी हे प्रश्न विचारले नाहीत. सगळ्या कामाची योग्य व्यवस्था लागल्यावर तात्यांची धांदल संपली. राहिलेल्या लोकांशी गप्पा मारीत ते एका जागी बसून राहिले. तिथूनच सूचना देऊ लागले. आश्चर्याने कुणीतरी म्हणाले, तात्या, अगदी बारीक सारीक गोष्टसुद्धा निसटत नाही बुवा नजरेतून तुमच्या. कमाल आहे. जोशी वकील म्हणाले. मग सांगितलं काय मगाशी तुम्हाला? तात्या म्हणजे तात्या. काळजी करायचं कारणच नाही. एक्सपर्ट अगदी. तात्यांच्या तलेजदार चेहरा आणखीन खुलला. चेहऱ्यावर हसू आणून त्यांनी चालायचंच असं हातवारे केले. अहो हे बघावंच लागेल कोणीतरी. पहिल्यांदाच पाहिलं व्यवस्थिशीर नीट म्हणजे
मग आपलंच काम सोपं होतं. अहो, हे बघावंच लागतं कोणीतरी. पहिल्यांदाच पाहिलं व्यवस्थिशीर नीट म्हणजे मग आपलंच काम सोपं होतं. नाहीतर विनाकारण कटकट होऊन बसते मागणं. हे सुद्धा शास्त्रच आहे म्हणा की. शास्त्र म्हणजे प्रश्नच नाही. तात्यांनी मान डोलावली. मागं एकदा अशीच गंमत झाली हो. कोणाची तरी अशीच म्हातारी मेली. मी जरा उशिरा आलो. तवर सगळ्यांनी बांधून बिंदून उचललीनात का म्हणा, पण अडाण्यांचा बाजार सगळा. अर्ध्या वाटेतच सुतळ्या लागल्या सुटायला तटातटा. लागलं म्हातारीचं मुंडकं हालायला डगडगा. आमचा रामभाऊ मला म्हणतो कसा, तात्या, म्हातारी मान हलवतीये. नग 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 मला म्हणतीये. मी म्हटलं, आता नग नग म्हणून कसं चालतंय? आता पळवा गाडी जोरात. सांगायची गंमत अशी की मसन वाटेपर्यंत पळत गेलो अक्षरशः. स्मशानात नेऊन पोचलो तेव्हा जीवात जीव आला. तात्यांनी सांगितलेली ही हकीकत ऐकून सगळ्यांना मजा वाटली. त्या प्रसंगाला शोभेल इतपत बेताने सगळे हसले. रावसाहेबांच्या चेहऱ्यावर घडी पडली. कोणीतरी खुश होऊन नादात विडी काढली. तात्यांना दिली. तिचा धूर काढीत तात्यांनी आणखी काही गोष्टी सांगितल्या. लोकही आदराने कुतूहलाने त्या ऐकत राहिले. एकदा तर फार गंमत झाली. तोंडात घेतलेला धूर नाकातून सोडीत तात्या म्हणाले, असंच आम्ही मर्तिकाचं सामान घेऊन परत येत होतो. दोघे तिघे होतो चांगले. कंटाळा आला म्हणून चहा प्यायला सहज हॉटेलात शिरलो. सामान ठेवलं रस्त्याकडच्या बाहेर आणि ज्या गप्पा रंगल्या आमच्या. आता अर्धा पाऊण तास गेला. थोड्या वेळाने बघतो तो 100-150 माणसं रस्त्यावर उभे हॉटेलात. या कोण मेलं हे बघायला. पुन्हा जरा खसखस पिकली. मग आणखी इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा झाल्या. एकदा प्रेतयात्रेच्या वेळी धोधो पाऊस कसा पडला आणि खांदेकरी मंडळी चिखलातून रपारप कशी घसरत होती. एका पैलवान गडी मेला तेव्हा त्याला न्यायला 8-8 माणसे कशी लागली. नाना गोष्टींनी सांगितल्या. अर्धा तास तात्यांनी सगळ्यांना अगदी गुंगवून टाकले. मग वेळ कसा गेला हे कोणालाच कळले नाही. तेवढ्यात बत्त्या घेऊन माणूस परत आला. सामान आले. मग तात्यांची धांदल सुरू झाली. एखाद्या कारागिराप्रमाणे ते आपल्या कामात रंगून गेले. जवळपासच्या मंडळींना सूचना देत त्यांच्याकडून काम करून घेत त्यांनी सगळी तयारी झटपट पूर्ण केली. सगळे काम पक्के आहे याची खात्री करून घेतली. मग पुढचा विधी यथासांग पार पडला. दोघा तिघांना हाताशी धरून तात्यांनी आतून शव आणले. तिरडी बांधली. हळूहळू शांत होत असलेले वातावरण घटकाभर पुन्हा उसळले. आतून रडण्याचा कल्लोळ उठला. बायका, पुरुष, मुलं सगळ्यांचा संमिश्र आक्रोश एकाएकी सुरू झाला. सगळीकडे अंगणात गर्दी झाली. कोलाहल माजला. रडारड, हुंदके, गहिवर बघणाऱ्या माणसांच्या काळजाचं पाणी झालं. तात्यांनी कुणाकडेच लक्ष दिलं नाही. आपले काम पुरे केले. अखेर सगळं संपलं. आता निघायचं म्हटल्यावर तात्या हळूहळू चालत गेले. उदास होऊन खचून बाजूला उभ्या राहिलेल्या फडणीस भाऊसाहेबांकडे गेले. त्यांच्या खांद्यावर त्यांनी सहानुभूतीने हात ठेवला. संतपणे थोपटल्यासारखे केले. आता तुम्ही पुढे व्हायचं. पुन्हा मागे वळून पाहायचं नाही. चला. कुणीतरी फडणीसांना धरले. मान खाली घालून ते हळूहळू पुढे निघाले. तात्यांनी मग सगळ्यांना बोलाविले. हां, चला उचला. श्रीराम श्रीराम. स्मशानात येऊन पोहोचेपर्यंत 11 वाजून गेले होते. दाट काळोख पसरला होता. बत्तीच्या उजेडाने तेवढा पुरता लख्ख उजेड पडला होता. पण बाकी सगळीकडे अंधारच होता. नाही म्हणायला थोड्या अंतरावर एक चित्ता जळत होती. गार वारे अंगाला झोंबत होते. तिथे चितेची हाय लागून अंग उबदार होत होते आणि जरा बरे वाटत होते. सगळीकडे सुन्न शांतता दाटली होती. लांब पलीकडून वाहणारा नदीचा प्रवाह जागच्या जागी थबकल्यासारखा दिसत होता. कुठेतरी एखादे कुत्र रडत होते. त्याचा आवाज मध्येच अस्पष्ट ऐकू येत होता. वातावरण बेसूर वाटत होते. एका लहानशा टेकडावर सगळी मंडळी मुकाट्याने बसून राहिली. अशा ठिकाणी मनावर जे विचित्र दडपण येतं ते त्यांच्या मनावर आले. आपण निस्सत्व निरर्थक आहोत असे त्यांना उगीचच वाटू लागले. शरीर लोळे झाले. पलीकडच्या बाजूला समर्पणाचा ढीग पडला होता. तात्यांनी झपाझप जाऊन लाकडे उचलली.
वंडीव फोडीव लाकडे तपासून ओले वाळले पाहिजे. मोठा समाधानाचा सुस्कारा सोडला. मग उत्तर दक्षिण दिशा बघून चितेची जागा निश्चित केली. 4 लाकडे मांडून दोघा चौघांना हाक मारली. चला लवकर. पाय मोडून चालायचं नाही. चटपट आटपला पाहिजे. त्याबरोबर 4-2 जण उठले. भराभरा काम सुरू झालं. वंडीव लाकडांचे ठोकळे खाली घालून तात्यांनी तळ पक्का केला. मग त्यावर फोडीव सरपण रचले. पहिले विधी पूर्ण झाल्यावर मृतदेह उचलून त्या अखेरच्या शय्येवर ठेवला. वर गोवाऱ्यांचा थर बसविला. सगळी चिता पूर्ण रचून तयार झाली. शेवटी तोंड झाकून टाकल्यावर तात्या हुश करून बाजूला 2 पायांवर बसले. शेजारी बसून राहिलेल्या देशपांड्यांना म्हणाले, मगाशी पान सुपारी यानं वेड्यांचं बंडल आणायला सांगितलं होतं. आणलंय ना का विसरलात? देशपांड्यांनी दोन्ही खिसे चाचपले. आणलंय ना. काढू का बाहेर? इतक्यात नको. एकदा अग्नी दिला म्हणजे मोकळे झालो मागाहून. हळूहळू सगळे विधी संपले. राकेलची बाटली घेऊन जोशी वकील उभे होते. त्यांना तात्यांनी खून केली. हुकुमी आवाजात फरमावले, वकील साहेब, सगळ्या बाजूंनी टाकायचं आणि थोडं शिल्लक राहू द्या. लागतं एखाद्याला वेळी. मान डोलावून जोशी रॉकेल ओतू लागले. तेवढ्यात तात्या ओरडले, हां वर नाही, खालच्या बाजूला. खालचं पेटलं पाहिजे आधी. रावसाहेब मुकाट्याने बाजूला बसले होते. मध्यरात्र व्हायला आल्यामुळे त्यांचे डोळे जड झाले होते. या विचित्र वातावरणातून केव्हा एकदा बाहेर पडतो असं त्यांना झालं होतं. ते म्हणाले, तात्या, तुम्ही घ्या हातात काम. तुमच्याशिवाय खरं नव्हे ते. तात्या उठलेच होते. त्यांनी मग सफाईने काम आटोपली. हां म्हणता चिता पेटली. जाळ भराभरा वर चढला. फडणीसांनी गाड्यातले पाणी सांडीत उघड्या अंगाने 3 प्रदक्षिणा घालेपर्यंत चिता चांगलीच धडधडू लागली. तांबडा पिवळा उजेड पडला. वाऱ्याने ज्वाळा इकडे तिकडे फाकू लागल्या. तशी जवळपास बसलेल्यांना हाय लागू लागली. एक मागे सरकले. सगळ्यांच्याच तोंडावर तांबडा शेंदरी उजेड पडला. या उजेडात चेहरे उगीचच विचित्र वाटू लागले. हळूहळू गोवऱ्या रसरसल्या. चांगला आर पडला. खचून खाली जाऊ लागला. लाकडे इकडे तिकडे थोडी ढासळू लागली. ठिणग्या एकसारख्या उडत राहिल्या. बारीक सारीक आवाज निघू लागले. ते सगळे बघत मंडळी उगीच बसून राहिली. तात्यांनी पान तंबाखू इकडे तिकडे सरकावली. वेडीचे बंडल फिरवले. तात्या जे पाहिजे होतं ते त्याने घेतलं. तात्यांनी मग एक फरमाश विडी शिलगावली. एखाद्या करत्या माणसाच्या एटीत धूर सोडीत ते कुणाकुणाशी बोलू लागले. तेवढ्यात ठिणग्या उडल्या. कसला तरी आवाज आला. 1-2 लाकडे ढासळून बाजूला पडली. कोणीतरी स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाले, नीट रचली नाहीत का काय म्हणावं. अशी सारखी पडायला लागली तर पंचायत आहे. काम आटपून स्वस्त चिताने भटजीबुवा पान चगळीत बाजूला बसले होते. ते मान हलवून खात्रीच्या स्वरात म्हणाले, तात्याचं काम आहे. चिरेबंद. 1 लाकूड इकडेच तिकडे व्हायचं नाही. ते ऐकल्यावर अवतीभोवती तात्यांकडे सगळ्यांनी बघितलं. तात्याही खुलले. त्यांच्या चेहऱ्यावर वडीलपणाची तकाकी आली. चालायचंच. जरा वाऱ्याने होतं पहिल्यांदा थोडं. झुरका मारून ते बेपर्वाईने म्हणाले, पण काही व्हायचं नाही. काळजी नको. रावसाहेब जिज्ञासेने म्हणाले, पण होत असेल नाही हो कधी. तात्यांनी मान डोलावली. होतं ना. अडाणी माणसं असतात एक. होतं मग. अहो, मागच्याच वर्षाची गोष्ट. ह्याचा हा मेला कोण तर आम्ही घेऊन आलो. त्याआधी जळतच होती एक चिता. काय सगळा गोंधळ नुसता. लाकडं एका बाजूला, मोडदा एका बाजूला. हाड तुमची. बोलण्यातून बोलणं निघालं. तात्यांनी मग आणखीन काही गोष्टी ऐकविल्या. एकदा तर अशी गंमत महाराज, एक म्हातारी आणली आम्ही, वाळवून कोळ झालेली. नुसती हाडच. चिता पेटली धडाधडा. आम्ही असे गप्पा मारीत बाजूला बसलेलो आणि डोक्याखाली लाकडं जी निसटली एकदम. धाड 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 मुंडकं गपकन खाली आणि दोन्ही तंगड्यावर. अगदी अटेन्शन मार्च. घाबरून गेले एक. असला एक प्रकार.